नमस्कार विद्यार्थ्यांनो. मी अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती. आज BA भाग 3 सत्र 5 या वर्गातल्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. आजची उपस्थिती थोडीशी चांगली आहे आणि चांगलं चित्र आहे. मागच्या काही अनेक तासांपासून आपण या कोरोनाच्या कालखंडामध्ये ऑनलाईन पद्धतीनं आपल्या या गुगल मीटवर आपण अध्यापनाचं काम करतो आहे आणि हळूहळू अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आता प्रतिसाद मिळतो आहे. मागच्या अनेक तासापासून आपण या मृदुगंध भाग 3 पुस्तकामधल्या सत्र 5 साठी जे काही वैचारिक लेख होते आणि काही ललित लेख होते, हे 6 घटक आपण अभ्यासले, ते समजून घेतले, त्यावर चर्चा केली, चिंतन केलं आणि आता आपण कवितेचा जो भाग आहे तो काही तासांपासून मागच्या सुरू केलेला आहे. या पुस्तकामधल्या ज्या 4-5 कविता आपण अभ्यासणार आहोत सत्र 5 साठी, यामधली ही जी आता आपण 2 क्रमांकाची कविता अभ्यास करणार आहोत, तिचा औदुंबर छोटीशी कविता आहे आणि ज्या कवीची ही कविता आहे या कवीबद्दल आपल्याला थोडंसं बोललं पाहिजे. 100 वर्षापूर्वी कविता लेखन करणारा हा खानदेशातला कवी आहे. खानदेश म्हणजे जळगाव. अर्थातच जळगावमधल्या या बालकवी नावाच्या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवीचं जे नाव आहे मित्रांनो, ते आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. परंतु बालकवी या नावाने त्यांनी काव्यरचना केल्या आणि अत्यंत अल्प आयुष्यामध्ये हा कवी या जगातून निघून गेला. वयवर्ष 28-29 वर्ष वयाच्या या कवीने हे जग जरी सोडलं असलं तरी हा कवी कवितेच्या माध्यमातून अजरामर झालेला आहे. फुलराणी नावाची त्यांची कविता असेल किंवा ही औदुंबर जी कविता आपण आज बघणार आहोत ही असेल, श्रावण मास नावाची अत्यंत निसर्गाचा रम्य असा चित्र अशा पद्धतीची कविता या कवीची आहे. 2 दिवसाआधी मी श्रावण मास या कवितेचा एक गाणं असलेलं ऑडिओ तो पाठवलेला आहे. अर्थात तो तुम्ही बघितला असेलच. त्या श्रावण मास या कवितेत जे वर्णन आहे श्रावण महिन्याचं, ते सुंदर पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रतिमा घेऊन कवीनं ते उभं केलेलं आहे. निसर्गाचे जे काही आविष्कार आपल्या अवतालभोवताल घडतात मित्रांनो, कवी मंडळी या निसर्गातल्या सगळ्या आविष्काराला शब्दाच्या चिमटीत पकडून ते आपल्यासमोर ठेवत असतात. कवीचं मोठंपण यासाठी असते की आपल्याला आपण जी गोष्ट अनुभवतो ती गोष्ट आपण शब्दात सांगू शकत नाही आणि कवी मात्र ह्या गोष्टींना शब्दात तो मांडतो, आपल्यासमोर तो ठेवतो. तो जो आपल्यासमोर हे जे ठेवतो शब्दाच्या माध्यमातून, त्याला मिळालेल्या प्रतिभाशक्तीच्या भरोशावर ते तो करतो. आपण मंडळी सर्वसामान्य ह्याच कविता अभ्यासतो आणि आपण ते जग अनुभवतो, त्याचा पुनःप्रत्यय आपण घेत असतो. असूया, अहिराणी प्रदेशातला, खानदेश प्रदेशातला हा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आपल्यासमोर आज आहे आणि त्यांची औदुंबर ही कविता आपण थोडी समजून घेणार आहोत. 8 ओळीची कविता आहे मित्रांनो आणि या 8 ओळीच्या कवितेमध्ये जे वर्णन आहे ते वर्णन सुंदर अशा पद्धतीचं निसर्गाचं वर्णन आहे, गावाचं वर्णन आहे, नदीचं वर्णन आहे, अवतालभोवतालच्या वातावरणाचं वर्णन आहे आणि या वर्णनातून कवीला जे सांगायचं आहे त्या पद्धतीने ते चित्ररूपात एखाद्या स्केच काढावं तसं ते त्या शब्दांच्या द्वारे त्या औदुंबर नावाच्या या कवितेतून कवीनं काढलेलं आहे. एक प्रकारचं निसर्गाचं सुंदर चित्र एखाद्या चित्रकाराने कुंचल्याच्या आधारे आपल्या कॅनव्हासवर काढावं अशा पद्धतीचं गाव, नदी आणि ते सभोवतालचा निसर्ग, शेतीवाडी असं एक चांगलं चित्र जणू काही त्यानं काढलं असावं आपल्या त्या कवितेच्या माध्यमातून, असं आपल्याला म्हणता येते. या पुस्तकामध्ये ज्या 12-13 ओळीमध्ये बालकवी या कवींचा परिचय दिलेला आहे. त्या कवीचं एकूणच काय मराठी काव्यविश्वात त्याचं योगदान आहे आणि खरोखरच 100 वर्षापूर्वीच्या या कवीचा अभ्यास जर आज आपण करतो आहे तर निश्चितच या कवीच्या कवितेमध्ये, कवीच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद असली पाहिजे. 100 वर्ष ओलांडून, 125 वर्ष ओलांडूनही जरी हा कवी आपल्याला अभ्यासाला आहे याचा अर्थ नक्कीच आहे की असंच काहीतरी या कवितेत आहे जे कालोचित आहे किंवा असं म्हणू की कालातीत आहे. इथून पुढे कितीतरी वर्ष औदुंबर सारखी कविता ही शिकविल्या जाणार, ती कविता लोक निश्चितच त्याचा आस्वाद घेणार. मित्रांनो, आपण याआधी काही कविता अभ्यासल्या, त्यामध्ये सुद्धा निसर्गाचं वर्णन होतं, पण हे जे वर्णन आता आपल्यासमोर आहे 8च ओळी आहे, अत्यंत अल्प शब्द आहे. आपण भाराभार 25-25, 40-40, 50-50, 4-4 पानं अशा पद्धतीच्या लांबलचक कवितांच्या संदर्भातही विचार केलेला आहे. परंतु जे त्या 2-2, 4-4 पानांच्या कवितेतून आपल्याला फार काही गवसत नाही, परंतु या 8 ओळीच्या कवितेतून जे गवसतं मित्रांनो ते थक्क करून देणार आहे
आणि कवितेची व्याख्या करताना पण हे म्हटलं होतं की अल्प शब्दामध्ये जर एखादा चांगल्या पद्धतीचा भाव जर तुम्ही ओतू शकले आणि त्याला जर आकृतीबंध दिला तर नक्कीच ती कविता चांगली होते आणि ती चिरकाल स्मरणात सुद्धा राहते. ऐल तटावर पैल तटावर नावाच्या कवितेचा एक ऑडिओ एका गायिकेनं गायलेला आहे. तो सुद्धा मी 2 दिवस आधी टाकलेला आहे आणि तो तुम्ही पाहिला असेल असं मी गृहीत धरतो. बालकवीच्या परिचयामध्ये इथे संपादक मंडळ आणि बालकवीचा परिचय सुंदर पद्धतीनं अत्यंत आखीव रेखीव आणि कमी शब्दामध्ये आपल्याला करून दिलेला आहे. आणि आपण इथं बघतोय की साधारणतः बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. मराठी काव्य क्षेत्रामध्ये निसर्ग कवी म्हणून त्यांचा परिचय आहे. एखाद्या कवीला एका विशेषणाने जसं ओळखलं जातं, जसं केशवसूत कोण, तर केशवसूत म्हणजे सामाजिक जाणीवा आपल्या कवितेत आणणारा कवी. तर बालकवी कोण, तर अर्थातच निसर्ग कवी म्हणून ज्या माणसाला, ज्या प्रतिभासंपन्न कवी असणाऱ्या या व्यक्तीला अवताल भोवतालचा निसर्ग आपल्या कवितेत बिंबवावा वाटला, त्या निसर्गाचा आविष्कार तो शब्दाच्या चिमटीत पकडून त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. आणि 1907 भरलेल्या जळगाव येथे जे काही साहित्य संमेलन झालं होतं, तिथे जे कवी संमेलन झालं होतं त्याचे ते संमेलनाध्यक्षसुद्धा होते. आणि त्यांना हे जे बालकवी ही जी पदवी बहाल केलेली आहे ती डॉक्टर कान्होबा कीर्तिकर या व्यक्तींनी त्यांना बालकवी म्हटलं आणि तेव्हापासून कवीने स्वतः आपलं नाव लिहिताना बालकवी नावानं काव्यलेखन केलं. बालकवींच्या बहुतांश कवितांमध्ये, त्यांच्या ज्या काही कविता उपलब्ध आहे त्या कवितांमध्ये निसर्ग हा मध्यवर्ती असतो आणि रूढ अर्थाने निसर्ग हा त्यांचा निसर्ग हा त्यांच्या कवितेचा हेतू नसावा किंवा नाही, पण निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कवी मनाने ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यात त्यांनी आपल्या मानवी भावनांना ओतलेलं आहे आणि साध्या वर्णासुद्धा प्रतिकात्मक पद्धतीने अनेक गहिऱ्या सूचनासुद्धा या कवीने केलेल्या आहेत. अशा पद्धतीचा हा बालकवीचा परिचय या उतारात संपादक मंडळाने आपल्यासमोर ठेवलेला आहे. आता जी कविता आपल्यासमोर 8 ओळींची आपण शिकणार आहोत, समजून घेणार आहोत, त्यातला अर्थ समजून घेणार आहोत आणि त्या संदर्भात इथे असं म्हटलं गेलं आहे की या 8 ओळींच्या कवितेमध्ये शब्दांच्या कुंचल्याने सुंदर निसर्ग चित्र रेखाटणाऱ्या बालकवींची रंगदृष्टी प्रस्तुत कवितेतून आपल्याला प्रत्ययास येते. जसं एखादा चित्रकार असतो त्याला जबरदस्त आपलं रंगांचं नॉलेज असतं, ज्ञान असतं आणि तो जबरदस्त आकर्षित करणारा एखादं चित्र त्याच्या कॅनव्हासवर काढतो अल्प कालावधीमध्ये. तर तो यासाठी काढतो मित्रांनो की त्याला माहीत असतं की इथं हा रंग पाहिजे, तिथं हा रंग पाहिजे. बालकवीला सुद्धा निसर्गाच्याकडे बघल्यानंतर कोणत्या पद्धतीने ते शब्दात वर्णन करायचं त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीची त्याला ज्ञान होतं म्हणूया आपण. ती प्रतिभा त्याला अस्वस्थ करत होती आणि म्हणून अनेक निसर्गाचे आविष्कार शब्दात या कवीने पकडलेले आहे. आणि आपण आता कवितेकडे वळूया. 8च ओळीची कविता आहे आणि पाठांतर होईल, पाठ करता येईल, गाता येईल अशा पद्धतीची ती रचना आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवाडी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकडुनी जड गोळ कडीमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. झालं, 8 ओळी संपल्या. आता बघा, आपण एखाद्या गावात जेव्हा जातो आणि जर ते गाव जुन्या कल्चरचं असेल, अजून तिथे नवीन आधुनिक गोष्टी पोचल्या नसतील, एखाद्या डोंगराळ भागातल्या गावाखेड्यात आपण जातो तेव्हा आपल्या असं लक्षात येते दोस्तांनो, मित्रांनो, की तिथे जे निसर्गाची भरभरून उधळण असते आणि तिथं आपल्याला बरं रमतेसुद्धा. तिथं कुठल्याच पद्धतीनं प्रदूषण नसते आणि स्वच्छ निर्जळ असं नदीचं पाणी असेल, गावखेडा असेल. असं जे गाव चित्रात आज दिसू शकते, असू शकते, ते गाव आता राहिलं नाही, ठीक आहे. पण कवीने जे गाव वर्णन केलेलं आहे, ज्या गावात कवी कदाचित राहिला असेल, ग्रामीण भागातला असेल, तर कवीच्या या वर्णनामध्ये पहा, कवी पहिल्या 2 ओळीत काय म्हणतो की एक नदी आहे समजा, तिला 2 काठ आहे, ऐल तट आहे, पैल तट आहे. आता खरं म्हणजे या कवीच्या 8 ओळीबद्दल वेगवेगळ्या विद्वानांनी, समीक्षकांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अर्थ काढले आहे. कवी तर या जगातून आपली कविता लिहून निघून गेला, परंतु अर्थातच बालकवीला निव्वळ निसर्ग वर्णन या कवितेतून करायचं नव्हतं भाव, काहीतरी वेगळं सांगायचं होतं. अशाही पद्धतीच्या
ज्या या कवितेच्या अर्थ काढणाऱ्या मंडळींनी तशी मांडणी केलेली आहे, तशी त्यावर समीक्षासुद्धा झालेली आहे. आपला काही समीक्षेचा प्रांत नाही. आपण अभ्यासक आहोत, फक्त या कवितेचा अर्थ पाहणारे. आपण विद्यार्थी आहोत. आपलं वय लक्षात घेता आणि आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे तेवढ्यापुरतंच आपण अर्थ पाहून घेऊ. आपण खूप खोलात जाणार नाही आणि आपण काही MA चे विद्यार्थी नाही किंवा आपण काही PhDचे विद्यार्थी नाही. आपल्याला फक्त या बालकवीच्या 8 ओळींच्या कवितेतून काय मतितार्थ आहे हे समजून घ्यायचं आहे. कवी असं म्हणतो की नदीचं एक सुंदर प्रवाह आहे आणि त्या नदीच्या दोन्ही काठांवर हिरवळ आहे. इकडला काठ असेल तिकडला काठ असेल. सुंदर शब्द आहे मित्रांनो. शब्दाकडे जर आपण गांभीर्यानं लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येते की रिदम ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, नाद शब्द त्याला आपण मराठीमध्ये आहे. एखाद्या उच्चारणामध्ये किंवा शब्दांमध्ये ऐल पैल असं म्हणताना जो साम्य भाव दिसतो, इकडला काठ तिकडला काठ दोन्ही काठांवर, म्हणजे इकडल्या काठावर आणि तिकडल्या काठावर, ऐल तटावर पैल तटावर, या काठावर त्या काठावर, काय म्हणते कवी, हिरवाडी घेऊन. हिरवळ आहे सगळीकडे आणि ह्या हिरवाडीला सोबत घेऊन कोण वाहतो आहे, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. आता पाण्याचा प्रवाह आपण जेव्हा एखाद्या नदीत जातो मित्रांनो, त्यावेळेस अर्थातच जी नदी खूप खोल नसते, अशी उथळ असते समजूया, आणि कुठं कुठं नदीच्या प्रवाहामध्ये उथळपणा असतो, कुठं कुठं ती खोल आणि गंभीर अशा डोहासारखी रूपांतरित सुद्धा होते. टोंगड्या पाण्यामध्ये जेव्हा आपण नदीच्या पाण्यातून जेव्हा जातो, अर्थातच ते जिथं पाणी असते खडकं असतात, छोटे छोटे दगडं असतात, काही टोळगोटे असतात, काही मजबूत गोटे असतात. त्या दगडांमधून ते पाणी बिचारं आपला प्रवाह काढत काढत पुढं निघते आणि जिथं जिथं थोडं थोडं जमिनीचा आधार असतो तिथे तिथे गवतसुद्धा असते. आणि मग कवीनं हे सगळं वर्णन करताना बरोबर कसे शब्द वापरले की हिरवाडीतून, या ज्या हिरवाडी आहे त्याच्या भोवताल आणि त्यातून तो प्रवाह जो आहे पाण्याचा, तो निळसर काळसर रंगाचा अत्यंत चांगला शुद्ध असलेला या पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने नदीचा प्रवाह पुढे निघतोय त्या दिशेने तो चाललेला आहे. बेटा बेटातून म्हटल्यामुळे परत आपल्याला लक्षात येईल की नदीच्या त्या पात्रात कुठं जमीन असते, कुठं खडक असतो, परत कुठंतरी खोलगट भाग असतो आणि ती नदी आपली चालू असते, वाहत असते. आपण उत्तर प्रदेशाच्या नद्या जर बघितल्या तर आपल्या असं लक्षात येते मित्रांनो की तिथं अथांग पाणी असते, पलीकडला काठसुद्धा दिसत नाही आणि त्या नद्यांमधून मोठे मोठे जहाजं आणि डोंगे चालत असतात. ह्या नद्या इथं गृहीत नाही. निसर्गामधल्या जळगाव परिसरात राहणाऱ्या या कवीच्या वाट्याला काही एवढी भव्य दिव्य नदी आली नाही. आपल्या महाराष्ट्रात तर अशा नद्या आहे की जे इकडलं पात्र तिकडलं पात्र अगदी सहज ओलांडून जाता येते. कुठल्याच पद्धतीनं आपल्या या पद्धतीच्या अशा नद्या नाही आहे. इकडला काठ दिसतोय तिकडला काठ दिसतोय, दोन्ही बाजूने हिरवं गवत आहे आणि छोटं छोटं तो या गवताला हे बेटं आहेत नदीच्या पात्रामध्ये आणि पाण्याचा प्रवाह हा निघाला आहे, एका विशिष्ट दिशेने त्याचा प्रवास चालू आहे. हिरवळ आहे, रम्य असं चित्र आहे, शांत असं वातावरण आहे. पहिल्या 2 ओळीमध्ये नदीच्या वाहत्या प्रवाहाचं अत्यंत चांगल्या शब्दात वर्णन कवीने केलेलं आहे आणि शब्द वापरताना, शब्दाची योजना करताना कवीने अत्यंत नादमय असे शब्द वापरलेले आहे. ऐल तटावर पैल तटावर, ऐल पैल, निळा सावळा पा. आणि पुढे दुसऱ्या 2 ओळीमध्ये मात्र आता लगेच या नदीच्या प्रवाहाच्या बाजूला थोडंसं दूर अंतरावर 4-5 वावराच्या पलीकडे गाव आहे एक. कवी म्हणतो की 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. एक टेकडी सुद्धा आहे. 3 गोष्टी आहे. नदी झाली, गाव आहे, गावात घर आहे आणि खूप चिमुकलं गाव आहे आणि पलीकडे एक टेकडी आहे. डोंगर आहे, थोडीशी टेकडी म्हणूया आपण, आणि गाव आहे, नदी. हे सगळं काय निसर्गाचा हा अविभाज्य भाग आहे. जिथं नदी असते तिथं गाव असणार, तिथं गाव असले तिथं निसर्ग असणार, टेकड्या टुकड्या असणार. हे मानवी जगण्याशी संबंधित अनिवार्य भाग आहे. जिथं नदी असते तिथं मानवी संस्कृती विकसित होते. हे आपण भूगोलाच्या इतिहासाच्या पुस्तकात शिकतो दोस्तांनो. आपल्याला माहीत आहे की सगळ्या माणसांच्या संस्कृत्यांचे उगमच मुळी नदीच्या काठांवर झालेले आहे आणि माणसानं गावाच्या गावं नदीच्या काठावर वसवली आहे. हडप्पा मोहनजोदडोचे उदाहरणं आपल्याला हे सांगतात की हजारो लाखो वर्षापासून माणूस हा नदीच्या काठावर आपली वस्ती करायला लागला. हा भाग वेगळा आहे. लगेच दुसऱ्या कळव्यामध्ये बालकवी असं म्हणतात की 4च घरांचं छोटंसं गाव आहे. आता आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, ज्या काळात हा कवी कविता लिहितो तो काळ 100 वर्षापूर्वीचा आहे. 100 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा विचार केला, शहरांचा विचार केला तर शहरं खूपच कमी होती.
छोटे छोटेच गाव होते. नागपूर आणि अमरावती काही खूप मोठं गाव नव्हतं. 100 वर्षापूर्वी गावच राहत असणार ना. आणि खेड्यापाड्यात जो समूह राहत होता ते काय 4च घरांचं गाव असणार आहे. चिमुकलं गाव आहे आणि कवी म्हणतो की छोटंसं गाव आहे, चिमुकलं छोटंसं गाव, आणि तिथं गावातून दूरवर असे घरं दिसत आहे. 4 घरांचे गाव चिमुकले पहिले टेकडीकडे. पलीकडे एक टेकडी आहे, त्या टेकडीच्या बाजूला खोचक्यात 4-5 घरांचं गाव आहे. झालं. नदी आहे, झुळझुळ पाणी वाहते आहे, हिरवगार परिसर आहे हां, आणि तिकडे 4 घरांचं गाव आहे आणि बाजूला एक टेकडी आहे. हे दिसून राहिलं आपल्याला. निसर्गाचा हा सगळा भाग आहे. गुगल मॅपहून आपण जर आज पाहिलं तर हे असं अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, हेही आपल्याला मान्य करतील की त्या नदीपासून त्या गावापर्यंत आणि त्या टेकड्यापर्यंत आणि इकडे तिकडे दोन्ही तिन्ही बाजूला अर्थातच काय असणार आहे, शेती असणार आहे. आणि ते आहे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. अत्यंत सुपीक असं वातावरण आहे. काही कोणाची तक्रार नाही आहे, काही कोणाची अडचण नाही आहे, निसर्गाची उधळण आहे. आणि शेतकरी त्या गावातले राहणाऱ्यांनी त्यांनी शेतीवाडी केलेली आहे. नदीच्या पाण्याचा कदाचित ते उपयोग घेत असतील. अत्यंत जबरदस्त शेतमळे आहे, हिरवीगार शेती आहे, गाव आहे. आता गाव म्हटल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की गाव म्हणजे काय, तर सत्तेचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक, परंपरेत जतन करणारं प्रतीक, पारंपरिकतेचं प्रतीक म्हणूया आपण. त्याचा विचार आपण थोड्या वेळानं करू. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. यातही काही फार नवं नाही आहे. शेतीवाडी आहे, गाव आहे, डोंगर आहे. पहिल्या 2 ओळीत कवी नदीबद्दल, तिथल्या हिरवाळीबद्दल बोलतो, झुळझुळ वाहणाऱ्या प्रवाहाबद्दल बोलतो. नदी म्हटल्यानंतर परत काही गोष्टी आपल्याला आपण पाहिल्या की नदी हे कशाचं प्रतीक असते, ते सृजनशीलतेचं प्रतीक आहे, नवनिर्मितीचं प्रतीक आहे, अस्तित्वाचं प्रतीक आहे. प्रवाह म्हणजे गतीचं प्रतीक आहे. आणि इकडे दुसऱ्या ओळीमध्ये जे गाव म्हटलं आहे तर ते गाव, तो डोंगर आणि काय शेतमळ्या, तर ते मानव संस्कृतीने निर्माण केलेलं ते शेत असतील किंवा ते शेतीवाडी असेल किंवा गाव असेल, असं 2 वर्णन झालेलं. आता जे पुढचे 2 कडवे आहे, आपल्या पुढच्या ज्या 2 ओळी आहे त्या पहा. पायवाट पांढरी तयातून आळवी तिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. आता इथं मात्र थोडंसं त्या पायवाटेचं वर्णन आहे आणि त्या पायवाटीचा प्रवास कुठून कुठपर्यंत आहे एवढं वर्णन आहे. ज्या औदुंबर कवितेवर खूप लिहिल्या गेलं, समीक्षा झाली, त्या ह्या 2 ओळी आहे, ज्या अनेकांनी याचा वेगवेगळा आपापल्या परीने आपापल्या आवाक्याच्या संदर्भात त्याचा अर्थ काढला आणि समीक्षा केली. आपण त्याच्या खोलात शिरणार नाही. 4 घरांचं जे गाव तिकडे पलीकडल्या टेकडीवर आहे आणि इकडे नदी आहे, हिरवळ आहे, प्रवाह आहे, अशा या 2 घटकांना जोडणारा मधात शेतीवाडी आहे. या शेतीवाडीतून एक पाऊलवाट, पायवाट ज्याला म्हणतो आपण, ती त्या गावावरून अशी वळसे घेत वळणं घेत हेकडी तेकडी ज्याला म्हणतो आपण आपल्या वऱ्हाडी भाषेत, पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी म्हटलंय त्यांनी. पडे शब्द आहे, म्हणजे जसं काही एखादं आडवं तिडवं काहीतरी पडलेलं असावं अशा पद्धतीनं आता नदी म्हटल्यानंतर भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास नदी ही ज्या ठिकाणाहून वाहते तो त्या परिसरातला खोलगट भाग असतो. आणि टेकडी जर तिकडे आहे तर अर्थात टेकडीकडून उतार नदीच्या दिशेने आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा टेकड्यांवर पडलेला पाऊस जिथं जिथं प्रवाह वाहत जाऊन निघतो पुढे, अर्थातच त्याच्यातूनच नद्या निर्माण झालेल्या आहे. आपण भूगोलाच्या लेक्चरमध्ये, आपलं भूगोलाच्या 9व्या-10व्या वर्गाच्या पुस्तकात आपण भूरूप नावाची संकल्पना शिकतो. ती समजून घेतो की हे जे जमिनीचे भूरूप तयार होतात ते कसे, तर आपण त्याचे नकाशेसुद्धा पाहतो गुगल मॅपवरून. ते तेवढे लक्षात नाही आहेत. गुगल मॅपवरून वरचं आपल्याला समांतर चित्र दिसते. त्याचा जो हॉरिझॉन्टल मॅप असतो तो जर आपण पाहिला तर त्याच्यात आपल्याला लक्षात येते की टेकड्या, मग नद्या, मग दऱ्या, मग इथे मात्र या ठिकाणी नदीच्या कडे येणारी जी पाऊलवाट आहे ती अशी हेकडी तेकडी आहे. अर्थात ती हेकडी तेकडी आहे म्हणजे आहे. एवढंच कवीला म्हणायचं आहे की गावातून नदीच्या प्रवाहासाठी ढोरं वासरं असेल, माणसं असतील, बैलगाड्या असतील, त्यावेळेचे आणखी काही असतील, रस्ता असेल, ही येणारी पायवाट हेकडी तेकडी आहे, ती आडवी तिडवी पडलेली आहे, पडत चाललेली आहे. आणि दुसरी जी ओळ आहे त्यातली हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. आता मात्र
तिचा जो उगम आहे तो गावातून आहे. हिरव्या अत्यंत आजूबाजूनं सुपीक जमिनीतून ती चाललेली आहे आणि ज्या दिशेनं ती येते आहे त्या दिशेने नदीचं आत्ताच कवीनं म्हटलं आहे वरच्या 2 ओळीत की निळा सावळा झडा वाहतो बेटा बेटातून वाहता प्रवास आहे. आता डोह दाखवते तो लगेच दुसऱ्याकडे. ते पायवाट जी येते ती त्या डोहाकडे येते. नदीत एक डोह सुद्धा आहे. डोह म्हणजे काय? डोह ही संकल्पना आपल्याला माहीत आहे की नदीच्या अशा एका ठिकाणी जबरदस्त पाणी असते, खोल पाणी असते. गोटा मारला आपण एखादा तर तो खूप खोलात जातो आणि लोक आपल्याला सांगतात की हा डोह आहे आणि इथे जर आपण गेलो तर तो अंदर खेचतो वगैरे, भवरा वगैरे आहे. त्याच्यात डोह ही संकल्पना या कवीने इथं मुद्दाम यासाठी वापरलेली आहे की नदीचं जरी प्रवाह खडखड खडखड वाहणारा असला तरी या नदीला काही ठिकाणी डोह आहे. हिरव्या कुरणामधून चालत आलेला जो रस्ता आहे, पायवाट आहे पांढऱ्या रंगाची, ही गावाकडून निघत निघत जेव्हा येते ते तर तिकडे सरळ इकडे यायला पाहिजे, पण कवीने त्याला त्या तिकडे नेलं. कुठे नेलं? त्या कवीने त्या पायवाटीला डोहाकडे नेलं. आता ठीक आहे, डोहाकडे नेलं असेल. डोहाकडे एक पायवाट जाणारी आहे, ती पांढऱ्या रंगाची आहे आणि हिरव्या अशा कुरणामधून ती काळ्या डोहाकडे चालली आहे. आत्तापर्यंत ज्या रंगसंगती आल्या पहा मित्रांनो, निळा सावळा झरा म्हणजे निळा रंगाचा, सावळा म्हणजे काळपट रंगाचा. दुसरा रंग दिसतो आपल्याला, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. हिरवा रंग आपल्याला परत आपल्याला रंगांच्या संदर्भात कवीचं किती जबरदस्त आकलन आहे ते लक्षात येते. निळा सावळा हिरवा, पांढरी पायवाट, परत पांढरा रंग येतो, हिरवं कुरण परत येते, काळ्या डोहाकडे येते. काळा डोह, हिरवं कुरण, पांढरी पायवाट, निळा सावळा झरा. हे पहा कशा पद्धतीनं कवीच्या रंगांच्या बाबतीतलं त्याचं जे काही प्रभुत्व, हुकूमत आहे. कवी होणं काही एवढं सोपी गोष्ट नसते आणि ती कवितेतून तो जे उतरवतो बिचारा, तर त्याला मोठं काही सोपं नसतं तेवढं काम. तर तो सहज उतरतो. त्याच्या प्रतिभाशक्तीच्या भरोशावर तर त्यानं सहज लिहिली आहे कविता कवीने. पण ही जी रंगांची जी काही एकत्रीकरण त्यानं केलेलं आहे निसर्गाचं चित्र काढताना, काळा निळा सावळा झरा असेल, पांढरी पायवाट असेल, हिरवं कुरण असेल किंवा काळा डोह जो आहे काळपट, पांढरी पायवाट काळ्या डोहाकडे चालली, याच्यातून वेगवेगळे अर्थ काढले समीक्षकांनी. आणि शेवटल्या 2 ओळीत आपण पाहणार, आपण आता एवढंच बघणार आहोत, आपल्या आवाक्याच्या पलीकडे आपण खूप जाणार नाही आहोत. आपला आवाका आपल्याला जेवढं काही या कवितेचा अर्थ काढता येईल तेवढाच काढूया की हे निसर्ग चित्र आहे. एक पायवाट आहे, ती गावातून निघालेली आहे. गावातून निघताना ती नदीकडे येताना अशी सरळ नाही आहे, ती इथं थोडीशी वाकडी तिकडी आहे आणि ती सरळ त्या याच्याकडे येते, या डोहाकडे. एक डोह आहे. आता या डोहाजवळ काय आहे हे सांगताना कवी असं म्हणतो की झाकडुनी जड गोळ कडिमा पसरी लाटांवर. काय म्हणतो शेवटल्या 2 ओळीत बालकवी की झाकडुनी जड गोळ कडिमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जडात बसला असला औदुंबर. आता इथं मात्र एक उंबराचं झाड आहे मोठं भव्य दिव्य नदीच्या काठावर आणि त्याच्या ज्या मुळ्या आहे, झाकडून म्हणजे असं झाकलेलं आहे एक प्रकारचं, असं म्हणूया जागोजागी अशा बाहेर आलेल्या पसरलेल्या नदीच्या काठावरच्या कोणत्याही झाडाच्या मोठ्या मोठ्या मुळ्या आपल्याला दिसतात आणि त्या भव्य दिव्य अशा जुन्या औदुंबर झाडाच्या त्या मुळ्या पसरलेल्या आहे. जड म्हणजे इथं त्याचं ते जटा असतात एक प्रकारच्या, तसे ते मुळ्या पसरलेल्या आहे. त्याच्यासाठी ते 2-4 शब्द आलेले आहे. कडिमा, गोळ कडिमा म्हणजे त्याच्या फांद्या, त्या मुळ्या इकडे तिकडे असं पसरलेला आहे. मोठा भव्य असं उंबराचं ते झाड आहे. औदुंबर म्हणजे अर्थातच भारतीय संस्कृतीमधील दत्त संप्रदाय, विशेषतः दत्त संप्रदायाचं ते झाड आहे. आता आपण जो दत्ता भोसले यांचा जो पाठ वृक्षपूजा जी पाहिली आपण लोकजीवनातील, त्यामध्ये दत्ताच्या अवताराच्या संदर्भात औदुंबर झाडाचा संदर्भ तिथं आपण चर्चा केली होती आपण त्याच्यावर. इथे तो औदुंबर आपल्याला दिसतो. उंबराचं मोठं भव्य असं झाड आहे आणि त्या झाडाच्या जबरदस्त अशा मुळ्या त्यांना आपल्या पाण्यावर पसरवल्या आहे. डोह बाजूलाच आहे. ध्यानस्थपणे एखादा संन्यास स्वीकारलेला व्यक्ती जसा शांत बसलेला असतो, त्याचं सगळीकडे सर्वत्र लक्ष असते काय चालू आहे, तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या उंबराच्या झाडासंदर्भात, या औदुंबरासंदर्भात म्हणता येते की हे सगळं तो निरीक्षण करतो आहे. गाव आहे, नदी आहे, झुळझुळ पाणी आहे, डोह आहे, पायवाट आहे पांढरी आणि तिथं औदुंबराचं हे झाड अत्यंत जबरदस्त पद्धतीनं, अत्यंत कणखर अशा पद्धतीनं तिथं मुळ्या फिट रोवून ते आपलं बसलेलं उभं आहे आणि
पाय टाकून जसा एखादा ध्यानस्थ नदीत बसलेला असावा एखादा भव्य असा ऋषी, हां, तशा पद्धतीनं कुठलंच काही झालं नाही आहे बा. आणि अशा पद्धतीनं धीर गंभीरपणे पाय टाकून दड्यात बसलाय म्हणजे पाय घट्ट रोवून आपलं मूळ आणि आपलं खोळ घट्ट त्या नदीच्या काठावर पक्क रोवून त्याच्या मुळ्या इकडे तिकडे फैलवत औदुंबराचं झाड घट्टपणे उभं आहे. आणि इथं कविता संपते. आपल्या जण लाटांवर त्या डांगा फैलवलेल्या आहे. याच्या पलीकडे या कवितेत काही फार दिसत नाही. 4 घरांचं गाव, हिरवा झुळझुळ करणारा प्रवाह, बेटाबेटातून वाहणारा निळा सावळा झरा, टेकडीवर गाव चिमुकलं, आजूबाजूला मस्तपैकी शेती आहे, गावाकडून नदीकडे येणारी एक पायवाट आहे पांढऱ्या रंगाची, ते तिकडून निघते इकडे येते. इथे डोहो आहे, या डोहामध्ये काय आहे, भरपूर पाणी आहे काळपट रंगाचं. आणि या डोहाच्या बाजूलाच नदीच्या काठावर एक मोठं भव्य असं औदुंबराचं झाड आहे. आणि नेमकं शीर्षक कवीने ते औदुंबर या कवितेचं ठेवलं आहे. हे औदुंबराचं भव्य असं मोठं झाड जे जुनं आहे त्याने आपल्या मुड्या घट्ट रोवलेल्या आहे त्या पाण्यामध्ये. आणि त्याच्या तिथल्या अस्तित्वाने तो एका प्रकारचा काय म्हणतो त्याला आपण, जळात बसलेला हा औदुंबर म्हणजे एखाद्या संन्यासी ऋषीप्रमाणे हे सगळं निरीक्षण तो करतो आहे. एवढा काय तो आपल्याला आपल्या आवाक्यापुरता अर्थ त्यातून काढता येईल. इथं आपण ते कविता थांबूया, याच्या खोलात खूप जाणार नाही. कोणी ते पांढरे पायवाट म्हणजे विधवांचं चित्र आहे. 1920च्या आसपास विधवांच्या अनेक आत्महत्या झाल्या आहे भारतामध्ये आणि सगळ्या प्रदेशात. तर या बाया ज्या विधवा झालेल्या आहेत त्या बिचाऱ्या, त्यांचं जगणं कठीण केलं होतं या संस्कृतीने. आणि म्हणून 4 घरांचं गाव म्हणजे काय तर परंपरेचं प्रतीक. आणि या परंपरेला कंटाळून, या वेगवेगळ्या गोष्टींना कंटाळून ह्या सगळ्या महिला विधवा आत्महत्या करायसाठी डोहाकडे येत असतात. म्हणून ते पांढरी पायवाट या एका विशेषणामुळे, पायवाटीला पांढरा रंग दिल्यामुळे अनेक समीक्षकांनी हे विधवेंचं चित्र आहे असं म्हटलं आहे. तो त्यांच्या समीक्षेचा भाग आहे. आपण काही तेवढे विद्वान नाही आहो आणि आपल्याला आपल्या अभ्यासक्रमापुरती ही कविता शिकायची आहे. आणि म्हणून इथं आपण एवढंच म्हणूया की बालकवींनी आपल्या या 8 ओळीच्या कवितेमध्ये औदुंबराला समोर ठेवून चांगल्या पद्धतीनं अवताल भोवतालचा निसर्ग शब्दांच्या चिमटीत पकडला आहे आणि आपल्यासमोर तो ठेवलेला आहे. अनेक वस्तुनिष्ठ प्रश्न याच्यावर येऊ शकतात. रंगसंगती संदर्भातले प्रश्न येऊ शकतात, कवितेच्या नावासंदर्भातले प्रश्न येऊ शकतात, कवीच्या गावासंदर्भातले, निसर्गातल्या सगळ्या आविष्कारासंदर्भातले वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतात. आणि जो दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो त्यामध्ये सुंदर पद्धतीनं या कवीनं कशा पद्धतीनं निसर्गाचे आविष्कार आपल्या शब्दात टिपले आहे आणि ते आपल्याला वर्णन करता आले पाहिजे, तशा पद्धतीचा जो एक प्रकारचा अभ्यास आहे तो तुम्ही या आधारे करू शकता. आज आपण इथे थांबूया. जे विद्यार्थी आज हजर आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट घेता येतात त्यांनी स्क्रीनशॉट घेतले असतील. आणि आपण याबाबतच्या डिटेल चर्चा करूया व्हॉट्सअप ग्रुपवर आणि उद्याच्या तासाला भेटूया. चला, धन्यवाद.